हाय गाईज, आम्ही चाललो आता वाशीला. बघूया वाशी जत्रा कशी आहे. दरवर्षीप्रमाणे भरपूर एन्जॉय असतं वाशी जत्रेला. यंदा पण बघूया. ओके, आता आम्ही आहे वाशी नाक्यावर. आता आम्ही थोडं उशिराने वाशीला पोहोचणार जत्रेला. आता माझ्याबरोबर आहेत विशाल देसले, नंतर नरेश मामा, निखिल आहे, बाबू. बघा आम्ही आलो आहेत फक्त 5 जण. त्याच्यानंतर आम्हाला भेटणार विशाल भाऊ, पंकज, अशी बरेच आमची मित्रमंडळी आहेत, ते भेटणार आम्हाला. आणि तुम्ही खरोखर आमचा व्हिडिओ तुम्ही बघा तर तुम्हाला समजेल का वाशी जत्रा कशी असते. चला. तुला या ट्रॉफिक मध्ये वाशीच्या घाम फुटला, घाम भरपूर ट्रॉफिक ना. एवढी ट्रॉफिक आहे, बोलावत ना वाटत. काय हा, काय बोलायचं नाही. माणसांची पण ट्रॉफिक आणि गाड्यांची पण ट्रॉफिक. हाय गाईज, हाय फॅमिली. आता आम्ही ट्रॉफिक काढलेली आहे आणि आता गाडी आम्ही एक एक गाडी अशी बाजूला करून गाडी बाजूला केलेली आहे. नक्कीच वाशी जत्रेला भेट द्या. गाडीवाला कोण आहे 20-23 जामच भाव खाते. जरा बघायला लागल, तो जास्त भाव खाते. हाय, काय कसं आहे? ठीक, एकदम ठीक. कुठे गाडी लावली आज? गाडी लावली सरकारी दवाखान्याच्या पुढं. हा, सरकारी दवाखान्याच्या पुढं. एवढी ट्रॉफिक. पुरवतील वाशी गावाची जत्रा. विशाल भाऊ आमंत्रण केलंय का नाही? विशाल भाऊ वाशी जत्रेला फुल एन्जॉय. आलो ना बोला क्लास. हे 250ला 2, मग एक कितीला? एक कितीला? एक 150 रुपयाला 2 घेतले तर 250. बाबू कोणाला घेतस? कोणाला घेतस?
का दुसऱ्याच्या बायकोला? अडीचशेला दोन, दीडशेला एक, अडीचला दोन लेडीज चप्पल घ्या, अडीचशेला दोन, 250 रुपये, दीडशेला एक, अडीचशेला दोन, दीडशेला एक, अडीचला दोन लेडीज चप्पल घ्या, अडीचशेला दोन, 250 रुपये, दोन दोन जोडी, अडीचशेला दोन, दीडशेला एक, अडीचशेला दोन, दीडशेला एक, अडीचला दोन लेडीज चप्पल घ्या, अडीचशेला दोन, 250 रुपये, कितीला हो? दोन जोडी, हो, अडीचशेला दोन, कितीला चप्पल? दीडशेला एक, अडीचशेला दोन, दीडशेला एक, अडीचला दोन. आनंद लुटा, परंतु कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची नोंद आपण प्रत्येकाने घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. युवा बांधवांना आग्रहाची कळकळीची विनंती आहे. काल जगदंबा मातेवरती नितांत श्रद्धा आणि निष्ठा प्रकट करणारे आमचे बांधव ती केली का चप्पल विप्पल काय काय? हा बाय तुम्ही काय घेतलीस का चप्पल विप्पल? ठेवलीस? कुठली मॉडेल घेतलीस? त्याने आतून पॅक केलं काय? अरे यांनी बंद करायला घेतलं ना, पब्लिक आलेली आहे याच्याकडे दुकानात. त्याला पुण्याला जायचं म्हणून त्यांनी बंद करायला घेतलाय. मग आला कशाला इथं धंदा करायला? 150 रुपये. हा त्याने 250 रुपयाला दोन लावलेले आहेत. विशाल भाऊच्या घरी आलेलो आहेत ना. आता आम्हाला जेवायला मोठे पण आमची जेवायची सोय केलेली आहे विशाल भाऊ. आताच 12 वाजलेत ना. विशाल भाऊ जेवता का नाही? मी पण जेवायला बसणार आहे आता. आपण पण जेवणार. आमच्याकडे जेवायला आहे. विशाल भाऊ पण जेवायला बसले ते. आनंद बघ ही व्हिडिओ. विशाल भाऊ पण बसलेले आहेत जेवायला इथं. तुझ्याकडे जेवले नाही ना? आनंद कुठे होता? आनंदच्या घरी गेलो तेव्हा विशाल भाऊ जेवलं नव्हतं ना. आता इथं जेवायला बसले बघ. जगतायत तुझ्यासाठी हो. तू व्हिडिओ बघितला त्यांना लाईक कमेंटमध्ये सांग त्यांना. मी सांगेन त्यांना. बघू तुला कसा वाटतंय वाशीची जत्रा? वाशिम जत्रा आता भारी वाटते का म्हणजे मी आता जेवलो ना त्याच्यामुळे जाम भारी कशी सोय वाटते. झाली जेवणाची तुझी? जेवणाची सोय बोललं तर ना विशाल भाऊ अशी केली ना काय एक नंबर, एक झकास. मस्त केली. हे बघा आलं कोंबडे उलटे पिसांचं. हे उलट कोंबडे आलेले आहेत पिसांचे. नाचाचा असा. वहिनी काय घेऊन आले? चला आपण मुलाखत घेऊया आतमध्ये. त्यांचं काय करतात. हा तुमची विशाल भाऊ काय सोय कशी काय? मामा कशी सोय केली विशाल भाऊ? विशाल भाऊ आहे ना, चांगला आहे माणूस आहे ना, चांगली सोय केली त्यांनी. मच्छी होती, पापलेट, हलवा पण होता, मटन पण होता, चिकन पण होता आणि गावठी कोंबडट मार तुझी आयटम आलेली सगळा घेतला. ढोल वाजवला पण इथं वाजून ढोल पण केला. पालखीत नाचलो. विशाल भाऊ सारखी सोय होईल का? विशाल भाऊ सारखी सोय कुठंच नावाची. ओके. तुम्ही काय जेवले? जेवायला काय होतं तुम्हाला? बोला. मटन होता म्हणून सांग ना. विशाल जेवणास नाही जेवलं. नाही जेवला. अरे जेवून पण खोटे बोल नका. विशाल भाऊ नाव करा. मध्ये नाही जाणार ना. मी जेवलो का नाही समजून तुम्हाला. हे बघा अन्या काहीतरी देते मामाला. आयफोन मध्ये वाचता जाणार. प्रसाद आहे. असं काय करतोस? कोणाला खायचंय? बोल काय खायच कसा? हा प्रसाद. याने यांना सगळ्यांना प्रसाद दिलेला आहे. आणि माझ्या बायकोचा फोन आलेला आहे बघा. विशाल बायको बोल काय बोलतेस? वाशीचे जगदंबाचा प्रसाद दिलेला आहे. थांबा एक मिनिट. मला आता व्हिडिओ चालू आहे माझी. ब्लॉग चालू आहे. ब्लॉग चालू आहे. थांब. हे माहीमचा हलवा
माहीमचा हलवा आपल्या विशाल भाऊने दिलेला आहे. विशाल भाऊने माहीमचा हलवा दिलाय. आपल्याला माहीमला जाणं आहे. आपले दत्ता मामाकडे जाऊ एक दिवस. माहीमच्या हलवा नाही पण विशाल भाऊंसारखी सोय तू कोण करेल का असं वाटतं नाही, तुम्हाला? कोण करणार नाही. करणार पण मी पण नाही करू शकत. माझे कॅपॅसिटी पण नाही. ओके जास्त चला, पण. विशाल भाऊंचे भाऊ आहे एक तिथे. मिनिट जॅक्सन पॉईंट इंग्लिश. मामाचा डायलॉग आहे ते इकडे ते निखिल निखिल चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता आम्ही विशाल भाऊंना निरोप देतोय आणि आम्ही आता व्हिडिओ काढतोय. पुढची म्हणजे कशी बाजारातली व्हिडिओ काढतोय जत्रेतली. आता विशाल भाऊंच्या इथं आम्ही जेवलो मस्त आहे की मस्त सोय केली ती आम्हाला. मच्छी फ्राय होती, मटण होता, कोंबडा होता, अजून काय होता भाऊ? चिकन होता, अजून काय. मला ते सगळी जत्रा बोलला तर जत्रा असं मच्छीची पण जत्रा होती त्याच्यामुळे मला खाता आली पण मला माहिती नाही काय 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 होता. त्यानं पुढं बघूया गावठी कोंबडा, विशाल भाऊंची ती जेवणाची पण व्हिडिओ आपण करू गावठी एक कोंबडा दिवस. होता, गावठी कोंबडा, माहीमचा हलवा, वहिनीचा पापलेट, फोन आलाय. हलवा, चिकन, मटन आणि दुसरा काही धंदा पण होता. चला उद्या तुम्हाला खरोखर व्हिडिओ येईल तुम्ही बघून घ्या. बाय 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 बाय. विशाल भाऊ काय सामना वगैरे दिला का तुम्हाला? चांगली बॅटिंग केल्याबद्दल. चांगली बॅटिंग केल्याबद्दल मजा आहे तुमची. चला पुढची व्हिडिओ करू. चला आपल्या मित्राला हाय बाय करूया. हे मित्रा चला जातोय. अरे 150 में एक तो 200 में दो ना भाई आज धंदा कितना गया सच बता. भाषा बोलू काय शूटिंग चालू आहे वर आता तू बाजारात कुठले जाणार आहेस? अभी बाजार में कौन से जाए कौन सा प्राणी है ग्रामपंचायत आहे ती. ग्रामपंचायत है ग्रामपंचायत वाशी आहे. जो नगर सेवक. आता बाजार कुठला करणार आहेस? जत्रा कुठली करणार आहेस? बोरीच्या जत्रेत जाणार आहे आणि याच्याकडून घ्या तुम्ही बोरीच्या जत्रेत उद्या. अरे माझा मित्र इथं आहे याला घेतोय आपण. बघा याचा धंदा भरपूर जागा असतो. एकविरा पासून असतो. याची व्हिडिओ मी काढलेली आहे एकविरावर. युट्यूब वर जाईल ती युट्यूब. हा याची जत्राची व्हिडिओ केलेली आहे मी. एकविराला व्हिडिओ टाकलेली आहे जी मी आणि ओके मध्ये झालेली आहे. बघितलीस का व्हिडिओ? अजून जिवंत आहे बघ आमच्या मिठात. तो महाराजा नाही जे पोरावाला आहे तर सगळी याचा धंदा हमेशा जत्रेला असणार. तेव्हा किती वर्ष झाले बाबांच्या बरोबर. बाबा आगामवले पण हे पण जिवंत हे आहे. वर्गातलं होय याच्या वर्गातलं 25-30 वर्ष राम आणि झाले. श्याम ये 3 पिढी झाली आमची. 3 पिढी. जत्रेला हा. ओके. 3 पिढी आपले बाबा गेलं पण आता आम्ही बंद केला. त्या गावात चालेल. आता तुम्ही कुठल्या जत्रेला जाणार? बोरीला बोरीला उद्या. जाणार. हा, आपल्या जवळ. ठीक आहे. मला एकविराला तू येऊ भेटलेला होता. याची व्हिडिओ मी एकविराला केलेली आहे आणि टाकलेली पण आहे आणि आपल्याला 1 मिलियन झालेले आहेत आपले. मस्त लोकांनी बघितली आपली व्हिडिओ. ओके. तुमची व्हिडिओ आता पण तुमची व्हिडिओ टाकणार मी युट्यूबला. ओके चला. सरपंच आहे बोलणारा सरपंच हा चष्मावाला आता सगळी व्हिडिओ तुमची पडणार. एकविरामध्ये तुमची व्हिडिओ टाकलेली आहे मी आता पण. तो सरपंचाचा मुलगा आहे. त्याची पण व्हिडिओ असेल मला वाटतं. असं वाटतंय मी सगळ्यांचे कॅचअप केलेले होते एकविरामध्ये. भेटू आपण कधीतरी कुठेतरी बोरीला भेटू आता. बोरीला आपण पुढे बोरीला. मी बोरीला बोरीच्या जत्रेत जाईत नाही. मग कोलाटीला मी आता आपली वाशी जत्रा लास्ट. लास्ट हा भेटू त्याच्यानंतर आपण आता कधी ना कधी. भेटू आपण कधीतरी. ओके थँक्यू. कोकण या रायगडला भेटू. मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्ही बघा. लोकांना पण पाठवा तुमची व्हिडिओ. हो हो हा मंगेश
मंगेश कांबळे. कांबळे. मंगेश म्हात्रे. म्हात्रे. हे बघ, कांबळे तो बोलतो. काय पण बोलल. मंगेश म्हात्रे युट्यूबर आहे. मंगेश म्हात्रे. बिंदास तुम्ही व्हिडिओ टाका बिंदाला. चला हा, हे बघ, ही बाई. ओके. ही जुनी बाई आहे. त्याच्या- जाम त्याच्या आई, जाम आजी. 1947. हा. चला थँक्यू. अहो त्याला काय लग्न लावता आता. मामा काय हार घेतोस काय? मेलेल्या माणसाला पण चालू शकतो. मी जिवंत आहे, मला टाकायचं आहे. देवाला तुम्हाला पण टाकायचं. अरे मी जिवंत आहे ना, मला हार टाकायचा आहे. मेलेल्या माणसाला काय टाकायचा आहे? जिवंत माणसाला पण लागतो ना. फोटोला. अहो फोटोला कसा सत्कार करताना जिवंत हार माणसाला हार टाकतात ना. नाही, ही नाही. मामा पण आपण हार मेलेला असो नाही तर जिवंत असो. देव पण मेलेला आहे, जिवंत पण आहे. लोकांची श्रद्धा आहे, ती श्रद्धा आपण कायमची ठेवा आणि देवाला हार घ्या. देवाला हार ठेवा बिंदास, काय टेन्शन नाही. धन्यवाद. हे बघा आहे गाईच. या आहेत ना, हे एकविराला भेटलेले आपल्या दादाला, मंगेश दादाला. खूप मोठे फॅन आहेत ते मंगेश दादाचे. काय बोलता मंगेश दादाबद्दल? बाबा, आमचा व्हिडिओ बनवले आणि धन्यवाद. आम्हाला युट्यूबर मध्ये टाकलं म्हणून. हा. आणि अशाच गरिबांच्या बिंदास आपण बघा धंदा करणाऱ्यांचा पुरस्कार द्यायला पाहिजे त्यांना. आणि त्यांना धंदा करायला, त्याही धंदा नाही केला तर दुसरा धंदा करू शकत नाही. नक्कीच. म्हणून त्यांना धंदा करू दे. आणि त्यांच्यामुळे आपल्याला पण काय त्यांचं सामान आलेला असतो, हार काय त्यांचा वेण्या बिण्या गजरा वेण्या ते आल्या पाहिजे. ओके धन्यवाद मामा. चला चला आता पालखीत नाचायला जाऊ. चला नाचायला
घरी चाललेलो आहोत. या ना दादा, इकडे बघ एकदा आहे दादा. एक नंबर. भाऊ काय असा घरात वाचतील ना या घंटेत वाचत बघा ना कसली भारी. हो चल भाऊ, उद्या काय घ्यायला गेले आता? उद्या कुठे जाणार तू? उद्या धज्याला कुठं? बोरीला पनवेलला कुठं? त्याच्यात फोटो मस्त म्हणजे आई येते फोटो बनवून भेटतात. हे बघ इथं हे भाई काय आहे काय तर मस्त फोटो बनवून भेटतायत भाई. एक नंबर. किती रुपयाला आहे भाई? 100 रुपयाला. किती? 100 रुपयाला एकदा. फक्त? काय होईल का? आईचा फोटो फक्त 100ला. कमी नाही होणार. काय सिस्टीम काय तुझी? हे बघा, मी दाखवतो तुम्हाला एक मिनिट. हे सगळं घे बघा. दाखवा दाखवा. समोर येतं बघा दाखव. हे आलो ना समोर. बोल ना. हे असे LED लॅम्प आहेत आपले. हे असे काढले, लावले आपण असे सॉकेटला, बटन चालू केला, प्रकाश पडणार. 0 बल्ब पेक्षा जास्त प्रकाश पडणार त्याचा. आणि गरम होणार नाही कारण की LED आहे. बिलकुल गरम होणार नाही. आणि हे 3 वोल्टच आहे, तर मग जास्त इलेक्ट्रिसिटी पण घेणार नाही आपली. आणि 2 वर्षाचं आपलं लाईफ आहे एलईडीचं. पण लाईफ आहे ठीक आहे, पण मेन गोष्ट म्हणजे अशी आली की तू जत्रेला जातोस बरोबर ना, पण तू तुझी 1 वर्षाची वॉरंटी आहे का? वॉरंटी आहे. बरोबर. तुला शोधणार कुठं आम्ही तुम्हाला स्टिकर देतो. आमचा ब्रँड आहे हा पाटील कलेक्शन. कुठं आहे तुम्ही? कुठलं आहे? आम्ही ऍक्च्युली सध्या तरी ऑनलाईनच आहे. आम्ही आमचा शॉप वेगळा नाही आहे, असं मॅन्युफॅक्चर स्वतः करतो, पण आमचं यांचं वेगळं शॉप नाही. ओके, घ्या याच्याकडून. मराठी माणूस आहे, थँक्यू. बिंदास घ्या याच्याकडून. आणि तुम्हाला देणार तो ऑनलाईन तुम्ही रिप्लेस केल्यावर. माझ्या मित्राचा धंदा आहे. माझ्या मित्राचा धंदा आहे. मी त्याला सपोर्टला आलोय आज, पण त्याचा धंदा आहे हा. हेमंत पाटील कलेक्शन. मराठी माणसाला पुढे नेण्याचा पुढे प्रयत्न न्या, करा. बिनधास्त. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. बघा, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. 100 रुपयाला. ब्लॉक केलाय भाई आज. ब्लॉक वाशीच्या यात्रेला. शोरमावाल्याला घाम फुटलेला आहे. भरपूर पब्लिक आहे इथं. भरपूर शोरमावाल्याला घाम फुटला आहे. शोरमावाल्याला घाम फुटलेला आहे. भरपूर पब्लिक आहे इथं. भरपूर शोरमावाल्याला घाम फुटला आहे. शोरमावाल्याला घाम फुटलेला आहे. भरपूर पब्लिक आहे इथं. भरपूर शोरमावाल्याला घाम फुटला आहे. आय लव्ह वाशी. कोणाची वाशी? ग्रामपंचायत वाशी. आता दुकानं बंद करायला घेतल्यात वाशीची. चालू लावायला ज्यांच्या दुकानाला लॉकच आहे. काय कोणाला? बोलला मामा चाललाय हाल. मामा विचार आर कितीला आहे? विचारते हाल, पण ते कमी जास्त सांगतात ते. अंगापेक्षा भंगात सांगित बसल्या. मामा वॉरंटी आहे त्याला. प्लॅस्टिकचा आहे ना. कंटाळलेला आहे भरपूर. किती कंटाळलास? जाम. हा, भरपूर हुशार झालेला आहे रिक्षावाल्या. नाही तर त्यांच्या बायका घेऊन आल्यात का काय आलं तर माहिती नाही, का भाडा घेऊन आलेत. जाम कंटाळलेले आहे ते रिक्षावाले. ट्रॉफिक पण मरणाची होती लिंगर. भाई तुम्हाला कसं वाटतंय? एक नंबर. वाशी जत्रा एक नंबर. मस्त. ट्रॉफिक मध्ये किती उशीर होते? गाडी क्रमांक 412. आताच गाडी सुटलेली. दुश्मी सारसई रोड जाणारी कालिवलीवर थांबणार. चला गाडी क्रमांक. आम्हाला कोणतरी भेटलेले आहे. 10 रुपयाचा सेल, 10 रुपयाचा सेल लागलेला आहे. 10 रुपयाला सेल, पण बघा किती टॉपिक आहे. कितीला घेतली? 1500 रुपयाला. ते पण आपल्या एरियामध्ये एवढी स्वस्त. अरे पण हा घेऊन गेला असता तर 100 रुपयाला होता. हे बघ दाखवतो, थांब 2 मिनिटं. मला किती युट्यूब चालू ठेवू.
1800 रुपयाची तेव्हा 100 रुपयाला आहे पण स्वामी समर्थ कमवून दिलो समर्थ गवले का घेतलेला आहे फुगा. तू काय घेतोय? आम्ही आलोय टोपी बघायला. टोपी बघायला. टोपी बघायला 150ला 7 जोड. तू कसा काय बाकी काय नाही, ब्लॉग बनवला आलाय. ब्लॉग बनवला टोपी घ्यायला वाशी गावात. चला तो दुकान बंद करायला घेतलाय. म्हणजे निखिलची चप्पल गाडीच्या खाली गेलेली आहे. हा, आणि निखिलची चप्पल भेटलेली आहे. आईस्क्रीम वाल्याने खेचून घेतलेली होती त्याची चप्पल, तरी पण अजूनपर्यंत चप्पल त्याची फेकली जाते. मामाला कोणतरी पोंगा द्या रे, द्या रे, द्या रे, पोंगा द्या रे. काय तुझ्याकडे ऑफर आहे रे? काय ऑफर आहे? बेकार या अठका लावला रे आणि बल्लभ. किती बल्ब आहेत 100ला? 3 बोलते तो किती? 6 बल्ब एक दे रे म्हणा दादा. अरे वरचं प्लास्टिक आहे. फुटबॉल चायना माल आहे तो बाबा, म्हणून तर 100ला 4 देते तो. म्हणून चायनावाले ना पुढे आणलं तुम्ही. तर्फी ब्लॉग बनवते आणि याची कोणी घेऊ नका. याची महाराष्ट्रात लोकांना येणं बनवलं चायनावाले आणि हे 100 रुपयाला विकतात. घरी गेलो मला तुला काय भेटला? आता सिलेंडर महागडा झालेला आहे, तर आता मला फ्री मध्ये सिलेंडर भेटला. बघा जरा भयंकर झगडा हुआ आहे जरा. चलो. मला फ्री मध्ये सिलेंडर भेटलेला आहे मोदी सरकारकडून. या सिलेंडरची किंमत आता 752 नाही 917 आहे, पण आता यो सिलेंडर ए किसका झगड़ा हुआ रे? कौन झगड़ा किया रे? मला सिलेंडर फ्री भेटला. बागडा सिलेंडर. काही असतात ह्यो सापासारखा मध्ये सिलेंडर फ्री भेटला बघ. मोदीने दिला, मोदीने या हो. मोदीने दिला हो सिलेंडर. चला आम्ही इथंच व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा. चला.